नमस्कार. मस्त मजेत. बाकी इकडचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला लक्ष्मी फार्मचा? खूप छान. आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे आणि इथलं सर्विस पण खूप आवडली आणि जेवणाची क्वालिटी आहे. स्नॅक्स असू दे, त्या जेवण असू दे, सर्वच एकदम बेस्ट होतं. आणि सर्व 2 दिवस मस्त गेले एकदम निसर्गाच्या खूप चांगल्या सानिध्यात इथे आणि सर्वांना आवडलं, एन्जॉय केला सर्वांनी. तुझा एन्जॉय निघून गेलेला आहे आमच्या एका मुलाचा. आणि कधी एन्जॉयच केला नव्हता तेव्हा आज तरी बाकी म्हणजे जेवणामध्ये आम्हाला आगरी पोळी कसे पदार्थ त्याच्यावर तृप्त झालो. अच्छा, ओके. इकडचा प्लॅन वगैरे कसा काय केला? इकडचा प्लॅन व्हिजिट लावलो त्याच वेळी खूप आवडला आणि त्यानंतर मग आम्ही बुकिंग वगैरे करून आम्ही सर्वजण आलो मस्त फिरायचं. आम्ही सर्वजण अंबरनाथवरून. हे तर आमचे मित्र आहेत, खास मित्र. मी तर आता मला वाटतं पहिल्यांदाच इकडे आलोय. बदलापूरला आल्यानंतर मी पहिल्यांदाच इकडे बाहेर आल्यानंतर आणि आमची अशीच ओळख झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे यांना भेटल्यानंतर असं बोलण्यावर यांच्या मी ओळखलं होतं की आमच्या साईडचे आहेत. आणि खूप एन्जॉय केली. जेवण वगैरे म्हणा, स्विमिंगमध्ये आहे आणि राहायची व्यवस्था वगैरे, झोपण्याची व्यवस्था म्हणा आणि क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा मजा आली. सर्व ओव्हरऑल बघितलं ना एकदम खूप छान आहे. डोंगर आहे पुढे. सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की गावालाच आहे. असं मस्त एन्जॉय केल्यासारखं वाटतं. आणि यांना बघितल्यावर मला बी वाटलं की मी आता कुठेतरी गावामध्ये आहे असं. आणि खूप खूप म्हणजे असं मस्त वाटलं एकदम आणि सर्वांना आवडलं ती गोष्ट. आणि क्लीन आणि स्वच्छता खूप चांगली आहे, मस्त आहे इथं. तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की जिथंपर्यंत हा व्हिडिओ जाईल तर लक्ष्मी फार्मवर तुम्ही एकदा भेट द्या आणि तुम्ही एकदा येऊन इथं अनुभवून बघा की इथला निसर्ग कसा आहे, इथली सर्व्हिस कशी आहे आणि फार्म कसा आहे. खूप छान आहे. तुम्ही नक्की या, आवर्जून या. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. मला पण खूप भारी वाटलं कारण माझ्या तालुक्यातनं याच्यामध्ये काही आहेत. माझा मित्र पण आहे याच्यामध्ये, वसंत. हा क्लासमेट निघला माझा. खूप भारी वाटलं. एक 10 वर्षानंतर मी भेटलो असेल. एक म्हणजे मी हे पण विचार पण केला नसेल की डिरेक्टली शॉक. मस्त वाटलं, खूप भारी. आणि गावच्या लोकांना भेटल्याच्यानंतर जो आनंद भेटतो तो आज मला इथे खूप छान. थँक्यू.